नमस्कार, रोकठोक मध्ये आपलं स्वागत। मी प्रसाद काथे। शेतकरी कधी संपावर गेले असं पण ऐकलं नव्हतं, पण गेल्या वर्षभराच्या काळात आपण हे शेतकऱ्यांचं आंदोलन अनुभवलं। पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या या असंतोषाचा भडका उडण्याची चिन्ह आहेत। सरकारकडून विविध योजना सवलती जाहीर होताना अजूनही सरकार विरोधात शेतकऱ्यांची नाराजी का आहे? सरकारकडून फक्त घोषणाच होत आहेत का? अंमलबजावणीचं काय? का सरकार विरोधातील शेतकरी संघटनांचा राग अधिकाधिक व्यक्त होतोय की संघटनाच शेतकऱ्यांना विनाकारण भडकवतायत? या आणि अशाच अनेक प्रश्नांचा वेध घेऊया आजच्या रोकठोक मध्ये। शेतकऱ्यांना कुणाची फूस? आजच्या रोकठोक मध्ये आपल्या बरोबर चर्चेसाठी सहभागी होत आहेत डॉक्टर धनंजय धनवटे, पुणतांब्याचे सरपंच आहेत, खासदार राजू शेट्टी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आहेत, डॉक्टर अजित नवले राज्य सरचिटणीस किसान सभा, जयाजी सूर्यवंशी आंदोलक शेतकऱ्यांचे नेते आहेत, आणि आपण वाट पाहतोय पाशा पटेल शेतकरी नेते यांची। आपल्या सगळ्यांचं या चर्चेमध्ये स्वागत। पहिला प्रश्न स्वाभाविकच आपण पुणतांब्याच्या सरपंचांना विचारणार आहोत। माझा प्रश्न धनवटे साहेब तुम्हाला असा आहे, एक वर्षानंतरही परिस्थिती बदललेली नाही का? परिस्थिती बदलताना तुम्हाला दिसली सुद्धा नाहीये? एक वर्ष झालंय, 1.5 वर्ष झालंय आतापर्यंत, परंतु सरकारने जे काय आश्वासनं दिलेले होते त्याची कुठेही पूर्तता केलेली नाहीये आणि सरकार कुठल्याही प्रकारच्या आश्वासनांची पूर्तता करतच नाही। अनेक वेळेस आपण बघितलंय की प्रत्येक आंदोलनाला सामोरं जाताना कुठला तरी मंत्री येतो, बरेचशा आश्वासनं दिल्या जातात, परंतु या आश्वासनांची पूर्तता होत नाही। मागे संप जरी झाला तर यामध्ये सरकारने आपले पित्ते याच्यात घातले आणि तो संप हाणून पाडण्याचा प्रयत्न केला। कोण होते ते पित्ते तुम्हाला सांगता येतील का धनवटे? कारण जर समजा सरकारनं पित्ते घालून शेतकऱ्यांचं आंदोलन फोडलं असेल तर हा तुमचा आरोप गंभीर आहे, तेव्हा कोण पित्ते होते ते? सरकारमध्ये आता जे आंदोलनकर्ते आहेत, ज्यांनी परत पुणतांब्याच्या नावाने किसान क्रांतीच्या नावाने आंदोलन करण्याचा प्रयत्न करतायत, हे भारतीय जनता पक्षाचे इथले कार्यकर्ते आहेत, धनंजय जाधव, किंवा हे जे आज रोजच मुख्यमंत्र्यांबरोबर फेसबुकवर फोटो पोस्ट करतात आणि इतक्या शेतकऱ्यांची वेगळ्या प्रकारे फसवणूक करतात, यांना कुठल्याही प्रकारचा अधिकार नाही आहे की शेतकऱ्यांची परत फसवणूक करण्याचा। आज इथं जयाजीराव सूर्यवंशी असतील, संदीप गिड्डे असतील किंवा अनेक जण असतील, यांनी स्वयंघोषित नेते तयार झालेले आहेत। मागच्या आंदोलनाच्या वेळेस पुणतांबेकरांनी एकवटून संपाची हाक दिली, संपूर्ण महाराष्ट्राने त्याला साथ दिली, परंतु या लोकांनी स्वयंघोषित 15-20 जणांनी एकत्र येऊन स्वतःची कोर कमिटी स्थापन केली आणि या कोर कमिटी मार्फत ते स्वतःचे निर्णय राबवण्याचा प्रयत्न करत होते। आपण लगेचच या मुद्द्यावर खरं तर जयाजी सूर्यवंशी यांच्याकडे जाऊ। जयाजीराव, ज्या पद्धतीने पहिलाच आक्षेप नोंदवला गेलाय तो शेतकऱ्यांच्या रागाला कारणीभूत तुम्ही असाल आणि तुम्हीच होतात अशा स्वरूपाचा आहे, तुम्हाला पटतोय हा आरोप? आणि या रागामुळेच आता पुन्हा एकदा 1.5 वर्षानंतर आंदोलन करायची वेळ आली आहे अशा भूमिकेपर्यंत पुणतांब्यातून भूमिका मांडली जाते? नाही, डॉक्टरांचा राग हा बरोबर आहे, कारण शेतकऱ्यांची कर्जमाफी होणं जे गरजेचं होतं, शेतकऱ्यांनी जे आंदोलन केलं, आम्ही 10-15 जण असेल किंवा 100 जण असेल, आम्ही त्याला फक्त कारणीभूत ठरलो। खरं तर शेतकऱ्यांच्या मधला जो उद्रेक होता तो उद्रेक या निमित्ताने बाहेर पडला आणि त्याला आम्ही कारणीभूत ठरलो। आम्ही कोर कमिटी केली आणि कोर कमिटीच्या माध्यमातून आम्ही काहीतरी वेगळं केलं असं काही केलेलं नाही आहे। शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे, शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे, ही मुख्य भूमिका होती। आणि आता डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे की किसान क्रांतीलाच या मुख्यमंत्र्यांनी फसवलं असं नाही आहे। त्यांनी बाबा आढाव पुण्यामध्ये उपोषणाला बसले, त्यांनाही फसवलं, अण्णा हजारेंना फसवलं,
समन्वय समितीने एवढं मोठं आंदोलन केलं, त्यांनाही फसवलं. आदरणीय राजू शेट्टी साहेबांनी दिल्लीमध्ये 3 लाख शेतकऱ्यांचं आंदोलन केलं, त्याही ठिकाणी सरकारने त्यांना विचारात घेतले गेले नाहीये. तर याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी चलाखी केली, मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्याची चळवळ बदनाम करण्याचं काम केलं. मी कुठल्याही शेतकरी नेत्याला मुख्यमंत्र्यांच्या सोबत होतात, बरेच दिवस मुख्यमंत्र्यांच्या बाजूची भूमिका घेत होतात, अचानक तुमची भाषा का बदललेली दिसतेय? मुळात मी कधीच मुख्यमंत्र्यांच्या बाजूचा नव्हतो. आपला हा काहीतरी गैरसमज होता. शेतकऱ्याच्या संपानंतर एकदाही 3 जून रोजी शेतकऱ्यांचा संप ज्यावेळेस आम्ही स्थगित केला, त्यानंतर मुख्यमंत्र्याची आणि माझी भेट नाही. त्याच्यापूर्वी माझी आणि मुख्यमंत्र्याची फक्त 30 मे रोजी भेट झाली होती. मी मुख्यमंत्र्याचा बाजूचा नाहीये आणि मी कोणाचा विरोधक पण नाहीये. पण धनाजीराव धनवटेंनी थोड्याच वेळापूर्वी हा आक्षेप घेतला की काही स्वयंघोषित नेत्यांनी मागचा शेतकऱ्यांचा संप मोडीत काढला. त्यांनी काय आरोप करायचे तो त्यांचा वैयक्तिक विषय आहे. मी त्याच्यावर काही आक्षेप घेणार नाही किंवा मी त्यांना काय म्हणणार नाहीये. कोण स्वयंघोषित आहे किंवा कोण नाही, की आमची चळवळी किती वर्षापासून चळवळ आहे याच्याबद्दल आम्ही काय महाराष्ट्र त्याला साक्षीदार आहे. आम्हाला प्रशस्ती पत्रकाची गरज नाहीये. आम्हाला एवढं माहितीये नाही, संपूर्ण महाराष्ट्र शेतकऱ्याच्या चळवळीमध्ये काम करत आहोत, आम्ही शेतकऱ्यांच्या भल्यासाठी काम करत आहोत आणि आमचं ते काम आहे. अगदी धनाजीराव धनवटेंना मात्र ही भूमिका मान्य नाहीये असं दिसतंय. तुम्ही धनाजीराव थोडक्यात बोला, कारण आता आपण पुढचा प्रश्न घेऊन नवलेंकडे जाणार आहोत. तुम्हाला पटत नाहीये जयाजीराव सूर्यवंशी जी भूमिका घेतात? नाही, जयाजीराव आणि हे जे त्यांचे कार्यकर्ते आहेत यांची भूमिका आम्हाला पटत नाही, कारण यांची विश्वासार्हता संपलेली आहे. जरी ते शेतकऱ्यांसाठी काम करतात तर बाकीचे जे लोक त्यांच्यामध्ये सामील आहे हे कुठल्याही प्रकारे शेतकऱ्याचं हित बघून चाललेलं नाही. आणि आज आपण जर म्हणतोय की प्रत्येक आंदोलनाला सरकारने फसवलेलं आहे, तर 100% फसवलेलं आहे. हे सरकारच शेतकरी विरोधातलं आहे. आणि आता जे आंदोलन करतायत हे समोर इलेक्शन दिसतंय आणि याच्यातले भाजपचे कार्यकर्ते पुढाकार घेत आहेत. याचा अर्थ काय होतं की हा संप मॅनेज म्हणजे जे काय आंदोलन करणार आहे हे मॅनेज आंदोलन आहे. आपण आता पटकन याच मुद्द्यावर नवलेंकडे जाऊ. नवले साहेब, आता जो धनाजी धनवटेंनी एक वाक्य वापरून आरोप केला तो अतिशय गंभीर होता. नवले साहेब ते असं म्हणतात की येता संप हा सत्ताधाऱ्यांकडूनच मॅनेज केला जाणार आहे. असं का? असं होऊ शकतं का? आणि हा आरोप तुम्हाला वैयक्तिकरित्या खरा वाटतो का? प्रसादजी, डॉक्टरांबरोबरचे माझे मैत्रीचे संबंध आहेत, परंतु मी त्यांनाही विनंती करेल आणि सगळ्याच पॅनलवरच्या सगळ्या शेतकरी नेत्यांनाही विनंती करेल की आज जो कोणी सरकारच्या विरोधात लढू पाहतो आहे, मग तो भाजपचा कार्यकर्ता असेल किंवा इतर कोणाचा असेल, तो जर सरकारच्या विरोधात आणि शेतकऱ्याच्या बाजूने लढू पाहत असेल तर आपण त्यांना, मी म्हणतो, शुभेच्छा दिल्या पाहिजेत. गरज नाही की तो कोणत्या नेतृत्वाखाली आहे, नेता कोण आहे, पण आज शेतकऱ्यांचा असंतोष व्यक्त होण्याची नितांत गरज आहे. अगदी तुम्ही नवले साहेब असं म्हणताय की शेतकऱ्यांच्या विरोधात म्हणजे जो कोणी असेल त्याचा जो कोणी विरोध करेल, अर्थात शेतकऱ्यांचं अहित साधणाऱ्यांच्या साठी लढणाऱ्यांच्या पाठीशी उभे राहा. पाशा पटेल आता आपल्या बरोबर जोडले गेलेत. पाशा भाऊ, माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय का? येतो. पाशा भाऊ, आपण ऐकलं असेल थोड्या वेळापूर्वी धनाजीराव धनवटे असतील, जयाजी सूर्यवंशी असतील किंवा नवले साहेब असतील, तिघांचंही म्हणणं असं आहे की 1.5 वर्षापूर्वी आंदोलन करण्याची वेळ शेतकऱ्यावर आली, त्या दिवसापासून आज तागायत परिस्थिती बदललेली नाही. हे सरकार आजही शेतकरी विरोधी भूमिका धोरण राबवत आहे. नाही, आता कसं आहे की प्रत्येकाला वैचारिक स्वातंत्र्य आहे, कोण कुणाला रोकत नाही, लोकशाही आहे, आपले मतं मांडायला काहीच हरकत नाही. परंतु एक तुमच्या माहितीसाठी सांगतो मी की मी पण 40-42 वर्ष झाली माझ्या आयुष्यातली या आंदोलनामध्ये काम करत असताना आम्ही कसं काम केले, काय केले, सगळ्या जगाला माहिती आहे. आम्ही संघर्ष करून सत्ता आल्यानंतर आम्ही संघर्ष करणं बंद करून आम्ही सोल्युशन सांगत बसलो. आज तुम्हाला एका गोष्टीचा आनंद वाटेल की मला एक शेतकरी आंदोलनातला कार्यकर्ता म्हणून मला एक गोष्ट पहिली, माझी जी भूमिका होती की माझी भूमिका काय होती की मी शेतकरी आंदोलनात का आलो, का तर मला शेती परवडत नव्हती म्हणून मी आलो. त्यावेळेस घोषणा काय दिली 1980 मध्ये शरद जोशी सोबत, हातात रुमणं, एकच मागणं, उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव मिळाला पाहिजे. पण मग पाशा पटेल, तुम्ही हमी भाव द्यायला अपयशी ठरलात असं वारंवार सांगितलं जातं.
तुम्ही जरा ऐकून तर घ्या माझं पहिलं माझी भूमिका तर समजून घ्या. ठीक आहे पाशा पटेल साहेब, विनंती आहे काय तुमचा आवाज आमच्यापर्यंत जरा थोडा बारीक पोहोचतोय, थोडं मोठ्याने बोला. जरा मोठ्यानं बोलतो, मी खेड्यात आहे त्याच्यामुळे जरा मोठ्याने बोलतो. आता येते का ऐकू? एकदम खणखणीत बोला पाशा पटेल बोला. तर आता तुमच्या माहितीसाठी सांगतो की एकच मागणी होती की हातात रुमणं, एकच मागणं उत्पादन खर्चावर आधारित रास्तभाव मिळाला पाहिजे. 1960 पासून या देशामध्ये काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत सगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या नावाने शेतकऱ्याच्या संघटना स्थापन झाल्या आणि त्या सगळ्या संघटनाचं एकच मागणं होतं की उत्पादन खर्चावर भाव. आता विषय कसा आला की 2004 नंतर मागणीमध्ये बदल झालं. उत्पादन खर्चाने 50% नफा स्वामीनाथन आयोगाप्रमाणे पूर्ण काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत गावात काम करणारे शेतकरी सुद्धा ही भाषा बोलला, त्याने स्वामीनाथन वाचलं नाही ते सुद्धा. मला आनंद एका गोष्टीचा आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घोषणा केली की याच्या पुढे उत्पादन खर्च आणि 50% नफा याच धोरणानं शेतमालाचे दर दिले जातील. आता या सगळ्या गोष्टीला आक्षेप कुणाचा आहे? आक्षेप बरेच आहेत का, तर ते धरायला पाहिजे होतं, हे धरायला पाहिजे होतं, हे सगळ्या गोष्टी मला मान्य आहेत. मी एक गोष्ट सांगतो की धोरण महत्वाचं होतं. या सरकारने धोरण जाहीर केलेलं आहे. आता विषय आहे हिशोबाचा. हिशोब काय कधीही करता येऊ शकतं, पण मी शेतकरी कार्यकर्ता म्हणून मी एवढ्या मोठ्या चळवळीमध्ये मी काम केलेला कार्यकर्ता आहे. आयुष्यातली एवढी वर्ष मी कामाला लावलेली आहे. या सगळ्या गोष्टी पाहता मला जी घोषणा पाहिजे होती लोकसभेमध्ये देशाच्या प्रमुखाकडून की उत्पादन खर्च आणि 50% नफा देऊन ती त्यांनी घोषणा केलेली आहे पत्रात. पाशा पटेल, तुम्ही जी घोषणा वारंवार सांगता आहात ती मी एकदा वाचून दाखवतो म्हणजे चर्चेत थोडीशी माहिती पण आपल्या द्वारे देता येऊ शकते. शेतकऱ्यांना 1.5 पट हमीभावाचा दावा करत केंद्रीय मंत्रिमंडळानं खरीप 2019 करताच्या हमीभावांना घोषित केलंय. त्यात सर्वाधिक वाढ ही कारळात 1827 रुपये, मुगामध्ये 1400, सूर्यफुलाला 1288 आणि कापसात 1130 रुपयांपर्यंत करण्यात आली आहे. सोयाबीनमध्ये ही वाढ 349 रुपयांची आहे. ही माहिती केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी दिली आहे. आता पाशा पटेल जे मगाशी म्हणाले की सरकारच्याकडून अशा प्रकारे अपेक्षित हमीभाव घोषित झालेले आहेत, पण तरीही धनवटे यांना माझा प्रश्न आहे आणि त्याच्यावर नंतर नवलेंनीही बोलावं की अजूनही तुम्हाला असं वाटतं की प्राप्त परिस्थितीत शेतकऱ्यांपर्यंत हमीभावाचा लाभ पोहोचलेला नाही? धनवटे यांना कदाचित माझा प्रश्न ऐकू गेलेला नाहीये. जयाजीराव, तुम्हाला ऐकू आलाय का माझा प्रश्न? ऐकू आला असेल तर तुम्ही बोला. हॅलो हॅलो शेतकऱ्यांचा 1.5 पट हमी भावाने माल खरेदी केला जात नाहीये. कुठल्याही कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्याला हमी भावाप्रमाणे पैसे मिळालेले नाहीयेत. हे अर्ध सत्य आहे. जरी केंद्रामध्ये पंतप्रधान काय बोलले याला काही महत्व नाहीये, पण शेतकऱ्याच्या खिशाच्या हातामध्ये पैसे पडलेत का हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. आणि 1.5 पट हमी भावाच्या बरोबर C2चा जो विषय आहे तो C2चा विषय या ठिकाणी अंतर्गत घेतलेला नाहीये. आणि तो जोपर्यंत होत नाही तोपर्यंत शेतकऱ्याला खऱ्या अर्थाने उत्पादन खर्च अधिक नफ्यावर 1.5 पट हमी भाव हा मिळाल्याचं समाधान मिळणार नाही. हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. आणि त्याच्याच जोडीला मला तुम्हाला एक दुसरा आता सगळ्यात महत्वाचं सांगायचं, आता जे आमच्यावर आरोप केले गेले की हा संप कोणाच्या पुरस्कृत आहे, पण उद्या आम्ही या ठिकाणी उद्या घोषणा करत आहोत. तुम्ही कर्जमाफी देता का घरी जाता यासाठी आम्ही उद्या आमचं आंदोलन आहे. देता का जाता या प्रकारची घोषणा आम्ही केलेली आहे. आणि आचारसंहिता संपल्यानंतर संपूर्ण राज्यभर भाजपच्या विरोधी मतदान करा या प्रकारची मोहीम किसान क्रांती आंदोलन करणार आहे, ही या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो. पण जयाजीराव सूर्यवंशी, अशी भूमिका घेण्याच्यासाठी तुम्हाला कोणी मजबूर केलं? आम्हाला मुख्यमंत्र्यांनी मजबूर केलं. 34,000 कोटी रुपयाची कर्जमाफी आम्ही देतो म्हणून आम्हाला आमच्या बरोबर बोलणी केली आणि सरकारने आजपर्यंत 34,000 कोटी रुपये कर्जमाफी देण्याची आमच्या बरोबर बोलणी केली. आमचा संप थांबवला आणि शेतकऱ्यांना फसवलं आणि याला संपूर्ण सरकार जबाबदार आहे. ठीक आहे, जयाजीराव सूर्यवंशी यांची भूमिका परत एकदा धनवटे यांच्याकडून अमान्य करतानाच आपल्याला समजतंय. धनवटे, जयाजीराव जी भूमिका घेत आहेत ती कोणत्या हेतून घेत आहेत तुम्हाला काय वाटतं? कारण ज्या वेळेला ते सरकारनं मजबूर केलं असं म्हणाले त्यावेळेला तुमच्याकडून अजिबात नाही असं उत्तर आलं होतं.
नाही, जयाजीराव सूर्यवंशीची भूमिका जर प्रामाणिक असेल तर आम्हाला काही हरकत नाहीये, परंतु याच्याबद्दल विश्वासार्हता ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. जर शेतकऱ्यासाठी कुणी जरी लढत असेल तर आम्ही आजपर्यंत साथच देत आलेलो आहे. डॉक्टर साहेब, आता डॉक्टर अजित नवलेंनी सांगितलं की शेतकऱ्यांसाठी जो कोणी लढणार आहे त्याच्या पाठीशी आम्ही सर्वांच्या पाठीशी उभे आहोत. परंतु आमचं फक्त एकच म्हणणं आहे की शेतकरी पहिलाच सगळ्या गोष्टींनी ग्रासलेला आहे, त्याला फसवण्याचा कोणी प्रयत्न करू नका. आणि जे काय जर प्रामाणिक झालं तर सर्व शेतकरी पाठीशी उभे राहतील. परंतु कुठलंही आंदोलन करताना सगळ्यात महत्वाचे आपली विश्वासार्हतेला पण कुठं तडा जाऊ नये. अगदी सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. तुम्ही जी भूमिका घेताय ती अत्यंत गंभीर आहे, कारण शेतकऱ्यांना विशिष्ट हेतूंनी मार्गदर्शन करून त्यांच्या आंदोलनामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न होत असेल तर तो चिंताजनक आहे. आणि हा एक गंभीर आरोप आहे. पाशा पटेल यांना माझा प्रश्न आहे. पाशा पटेल, आपण या चर्चेमध्ये ऐकलं असेल की विशिष्ट हेतूंनी शेतकऱ्यांच्या आंदोलनात उतरून हे आंदोलन दुसऱ्याच दिशेला वळवण्याचे प्रयत्न होत आहेत. आणि यात एका बाजूला हा आरोप आहे, दुसऱ्या बाजूला सरकारकडून फसवणूक हा आरोप वारंवार होतोय. नाही, मी जयाजी सूर्यवंशींनी जे विषय मांडला ना त्याला मी 1 मिनिटामध्ये स्पष्टीकरण देऊ इच्छितो. स्पष्टीकरण ऐकायचं का नाही ऐकायचं जयाजीरावचा विषय आहे. जयाजीराव, विषय असा आहे की MSP डिक्लेअर झाली. MSP डिक्लेअर झाल्यानंतर सरकारने हमी भाव जे जाहीर केले ते शेतकऱ्यांना मिळाले नाहीत का, हा विषय आहे. एक गोष्ट लक्षात घ्या की म्हणजे हे मान्य आहे मला की सरकार जी खरेदी केली त्याच्यामध्ये अधिकाऱ्यांनी काही ठिकाणी धांदली केलेली आहे. परंतु याच वर्षी घोषणा केल्यानंतर एक सिस्टीम तयार करावी लागणार आहे की जे शेवटच्या माणसाच्या खिशात MSP गेली पाहिजे. मी आपल्या माध्यमातून सगळ्या महाराष्ट्राला सांगू इच्छितो, मी आता बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मध्ये ज्या पद्धतीचे व्यवहार चालतात, ज्या पद्धतीनं NCDX मध्ये व्यवहार चालतात, ज्या पद्धतीने MCX मध्ये व्यवहार चालतात, या सगळ्या मंडळींबरोबर मी आता चर्चा केलेली आहे, काय कृषी मूल्य आयोगाचा अध्यक्ष म्हणून. पण पाशा पटेल, मला तुम्हाला थांबवावं लागतंय. याच्यासाठी पाशा पटेल मी तुम्हाला थांबवतो, कारण तुम्ही म्हणताय हमी भाव घोषित केल्यानंतर एक सिस्टम तयार करावी लागेल. सरकारकडे सिस्टम नाही. मला एक वाक्य बोलू द्या, एकच वाक्य बोलू द्या. मी काय म्हणलं, घोषित दर शेतकऱ्याच्या पदरात मिळण्यासाठी थोडा काळ जावा लागणार आहे ती सिस्टीम उभी करण्यासाठी. किती काळ जावा लागणार आहे? अहो जरा ऐकावं. आता तर या बजेटमध्ये तर जाहीर झाले ना, या बजेटमध्ये जाहीर झालंय आणि या बजेटमध्ये जाहीर झाल्यानंतर सरकारने खरेदी केंद्र काढले. पण गंमत अशी आहे की सगळा माल खरेदी केंद्रामध्ये शासनाच्या खरेदी होऊ शकला. मी कबूल करलेलं आहे ना. मी तुम्हाला ही गोष्ट सांगलेलो आहे की पंतप्रधान पाशा पटेल साहेब, आपल्या सरकारचं शेवटचं बजेट यायची वेळ झाली. अहो साहेब, 1 मिनिट आहे का, मी या वर्षी बजेटमध्ये जाहीर झाले होते, आता दुसरा बजेट येणार आहे. एकच तर वर्ष झालं. घोषणा नीती ठरलेली आहे, धोरण ठरलेलं आहे. आता या धोरण पाशाभाई, तुम्हाला जयाजीराव सूर्यवंशी काही बोलू इच्छितात आणि यानंतर आपण नवलेंकडे जाणार आहोत. इकडे का जरा जयाजीराव, माझं पूर्ण झाल्यानंतर बोललं तर बरं होईल. मी तुम्हाला काय सांगलेलो आहे ते. जयाजीराव, मी काय म्हणलो जरा समजून घ्या की धोरण जाहीर झालं. आता ते धोरण पदरात पाडण्यासाठी जे वायदे बाजाराच्या माध्यमातून एक व्यवस्था उभी करावी लागणार आहे, त्याच्यासाठी थोडा काळ जाणार आहे. का तर कसं आहे की सरकारचे खरेदी केंद्र थोडे असतात, खासगी केंद्र जास्त असतात, आडते जास्त. माझ्या जिल्ह्यामध्ये 4000 आडते आहेत आणि सरकारने खरेदी करण्यासाठी 13 सेंटर उभे केले होते. त्याच्यामुळे गोंधळ होणार का, मान्य आहे मला गोंधळ झालेला आहे म्हणून. परंतु सरकारची नियत अशी आहे की उत्पादन खर्च आणि 50% सपाट शेतकऱ्याला मिळावा. ठीक आहे गोष्टीमध्ये पाशा पटेल, विषय लक्षात येतोय. थोडासा वेळ अभावी आपल्याला तो छोट्या शब्दांमध्ये, कमी शब्दांमध्ये मांडावा लागेल. नवले साहेब, तुम्हाला पटतंय का? कारण ज्या पद्धतीनं सरकार म्हणतंय नीती तयार झाली, 1 वर्ष व्हायला आलेलं आहे मागच्या बजेट पासून आत्ताच्या बजेट पर्यंत. प्रसादजी, केवळ 2च मुद्दे मी आपल्याला इथे मांडेल. एक तर पाशाभाई जे म्हणतायत की नीती मान्य झाली, सरकारच्या विरोधात जी प्रचंड आंदोलनं झाली त्याचा नाविलाज म्हणून त्यांना बोलावं लागलं. परंतु ते बोलताना पण सर्वंकष उत्पादन खर्च म्हणजे कॉम्प्रिहेन्सिव्ह कॉस्ट C2 असा धरून हा उत्पादन खर्च काढलेला नाही. केवळ A2+FL म्हणजे अदानांचा खर्च आणि शेतमजुराची शेतकरी कुटुंबाच्या
कुटुंबातली मजुरी एवढाच फक्त खर्च धरून हे भाव जाहीर झालेत. त्यामुळे धोरण घेतलंय पण अर्धवट घेतलेलं आहे, न्याय झालेला नाही. हा 1 नंबरचा मुद्दा. 2 नंबरचा मुद्दा आहे, याच्यासाठी खरेदी केंद्र पुरेशी नाहीत हे स्वतः पाशाभाईंनीच मान्य केलं. त्याच्यामुळे त्याचा उपयोग शेतकऱ्यांना झालेला नाही. आणि तिसरा मुद्दा, केवळ 23च शेतीमालाचे भाव जाहीर होतात. भारतामध्ये 108 पिकं घेतली जातात, पैकी 23 पिकांनाच हे भाव जाहीर झालेले आहेत. अद्याप टोमॅटोचं काय करायचं, कांद्याचं काय करायचं, नाशिवंत जो माल शेतकरी पिकवतो त्याच्या 1.5 पट हमी भावाचं काय करायचं, याच्याबद्दल पाशाभाईंच्या सरकारने अजून तोंड उचकलेलं नाही. मागच्या बजेटमध्ये हा जो नाशिवंत माल आहे त्याला हमीभाव देण्यासाठी 500 कोटी रुपये अभ्यासाची तरतूद या सरकारने केलेली होती. गेल्या 1 वर्षात प्रशासनाची काहीही झालेलं नाही. आणि म्हणून पाशाबाई थांबा, तुमची दादागिरी जरा थोडी थांबवा, आमचं ऐका. त्यामुळे हे 3 मुद्दे, एक तर धोरण अर्धवट घेतलंय, यंत्रणा उभी केलेली नाहीये, आणि नाशिवंत भावाबाबत या सरकारने काहीही केलेलं नाही, म्हणून उद्रेक दिसतोय. कांद्याचा शेतकरी रडतो आहे आणि पाशाभाई मात्र दिवाळी साजरी करण्याची. पाशाबाईंकडून याचं उत्तर आलं पाहिजे. पाशाबाई, फार गंभीर आरोप होत आहेत तुमच्यावर. नाही, मी काय म्हणतो ऐकून घ्या, की या मंडळींना असं बोलायची काय सवय लागली मला माहित नाही. मी काही दादागिरी वगैरे केलो नाही, मी काही दादा नाही, मी काही गुंड नाही, ऐकलं का. मी कार्यकर्ता आहे आणि एका विषयामध्ये काम करणारा कार्यकर्ता. तुम्ही मध्येच बोलता पाशाबाई, म्हणून मला बोलावं लागलं. तुम्ही मध्येच बोलता म्हणून बोलावं लागलं. नाही, 1 मिनिट ऐका. राग असा नाही काढायचा असते डॉक्टर कसं असतं माहितीये का, तुम्ही एक शब्द वाचणं बोललं की मला 10 बोलता येतात, पण ते बोलू नये. नाही, ठीक आहे, आपण मुद्द्यावर येऊ. पाशाबाई आणि नवले साहेब, आपण मुद्द्यावर येऊ. पाशा पटेल, लवकर बोला, कारण आपल्याला एक ब्रेक घ्यायचा आहे. मी तुम्हाला 2 ओळीमध्ये सांगतो. कांद्यासाठी, बटाट्यासाठी 600 कोटी रुपये केंद्र सरकारने ठेवलेले आहेत. एक गोष्ट सूर्यप्रकाश इतकी मान्य केली पाहिजे की गेल्या 30 वर्षामध्ये कांद्याची जेवढी निर्यात होती तेवढीच राहिलेली आहे. निर्यातीमध्ये वाढ होण्याची गरज होती, हे मान्य आहे मला. आणि त्याच्यासाठी 600 कोटी रुपयाची व्यवस्था केलेली आहे. आता तुमच्या माहितीसाठी सांगतो, अचानक नाशिक जिल्ह्यामध्ये जो कांद्याचा प्रश्न तयार झालेला आहे, सगळे मोठे साखर कारखाने बंद पडले. साखर कारखान्याचा शेतकरी ऊसाकडून कांद्याकडे गेला. कांद्याचं उत्पादन वाढलं. गेल्या वर्षी 3000 रुपयापर्यंत कांद्याला भाव मिळाला. आणि गेल्या वर्षी पण पाशा पटेल, नाशवंत मालाच्या बाबतीत सरकारचं धोरण अद्याप का ठरू शकलेलं नाही? मी काय म्हणलो ऐका ना जरा. एकदम अचानक उत्पादन वाढलेलं आहे. याच्यासाठी एक महत्वाची गोष्ट करावी लागणार आहे, ती म्हणजे राज्य सरकारने एक धोरण तयार केलेलं आहे. कृषी म्हणजे तुम्ही पेरलं किती, तुम्ही लावलं किती आणि खाणारे किती आहेत, या 2 गोष्टी हातात आल्याशिवाय कुठल्याही गोष्टीमध्ये यश येणार नाही. आणि म्हणून मी सरकारला विनंती केली की महाराष्ट्रामध्ये पेरणी किती होती, लागवड किती होती, कुठल्या पिकाची, ह्याची पहिलं एकदा आपण पीक पेरा आढावा सक्षम केला पाहिजे. आणि म्हणून कृषी विद्यापीठाचा एक मुलगा 15 दिवसासाठी, त्याला तलाठी जोडीदार, त्याला ग्रामसेवक, त्याला सहाय्यक कृषी अधिकारी, या सगळ्या लोकांची टीम तयार करायची 15 दिवसाची. पाशाबाई, हे काही आज ऐकत नाही आहोत आम्ही तुमच्याकडून. मी तुम्हाला यासाठी थांबवतो, थोडी छोटी विनंती करतोय. पाशाबाई, आपण थांबा, कारण जाहिरातीसाठी आपल्याला एक छोटा ब्रेक घ्यावा लागतोय. आपण इथे जाहिरातीची छोटी विश्रांती घेणार आहोत आणि त्यानंतर रोखोकच्या दुसऱ्या भागात आपण जेव्हा परतू तेव्हा निश्चितच पाशा पटेल यांच्याकडून तर काही प्रश्नांची उत्तर आपण घेऊच, पण त्याचबरोबर शेतकऱ्यांना फूस लावण्याचं राजकारण महाराष्ट्रात सुरू झालंय का, यावरही चर्चा करू. नमस्कार, रोखोकमध्ये आपलं स्वागत. या दुसऱ्या भागाची चर्चा आपण थेट सुरू करणार आहोत पाशा पटेल यांच्यापासून. पाशाभाई, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर पहिलाच प्रश्न आपल्याला या दुसऱ्या भागातला आहे. शेतकऱ्यांना महाराष्ट्रात आंदोलन करायला कोण फूस लावतं? माझ्या समोर 2 विषय आहेत. शेतकरी आंदोलन कसे करतात हेही मला माहिती आहे आणि शेतकरी कार्यकर्ते आंदोलन कसं करतात हेही मला माहिती आहे. मी एक आंदोलन बघितलेलं आहे 1980 ते 1990 शरद जोशीच्या नेतृत्वाखाली. त्या आंदोलनामध्ये फक्त शरद जोशी घोषणा करायच्या, गावातला माणूस गावच्या जवळच्या रस्त्यावर येऊन बसायचा.
लाखोच्या संख्येने. त्याला काही पत्रक काढावं लागायची नाही, जाहिरात करावं लागायची नाही, काही नाही. एकरूप झालं होतं. आज आपण एक गोष्ट की शेतकऱ्याचे प्रश्न सगळे सुटले का? अजिबात नाही. शेतकऱ्याचे बरेच प्रश्न सुटायचे आहेत. त्याची सुरुवात झाली आहे का? त्याची सुरुवात झालेली आहे. परंतु एक गोष्ट आहे की आम्ही ज्या काळामध्ये आंदोलन करत होतो त्या काळामध्ये महाराष्ट्रातली असली कुठली जेल नाही जी जेल मी पाहिली नाही आणि माझ्या शरीरावर कुठला अवयव नाही जिथे मी काठी खाल्ली नाही. आज तशी तर वेळ नाही ना कुठली. मग पाशा पटेल, आता कोण फूस लावतंय आणि फूस खरंच लावली जाते का शेतकरी स्वतःहून रस्त्यावर उतरतायत? मी काय सांगितलं तुम्हाला, मी शेतकऱ्याचं आंदोलन कसलं बघितलंय की मी शेतकऱ्याचं आंदोलन असं बघितलंय की लाखोच्या संख्येने आवाज दिल्यानंतर शेतकरी रस्त्यावर येऊन बसलेला मी बघितलेलं आहे. मी ज्यावेळेस आंदोलनामध्ये होतो त्यावेळेस एक दिवस माझी सभा पहाटे 3ला पण 4ला पण 5ला पण सकाळी 6 वाजेपर्यंत मी सभा घेतलेल्या आहेत. सकाळी 8ला सुरू करून पहाटे 6 पर्यंत. पण मग आत्ताच्या घडीला हे सगळं घडवू पाहतंय ते कोण आहे? कारण आता पुणतांब्यात पुन्हा एकदा संपाचे वारे वाहायला लागलेले आहेत, शेतकऱ्यांच्या संपाचे. मी काय सांगितलं तुम्हाला, मी 2 आंदोलन माझ्या डोळ्याने बघितले. मी शेतकरी किती, मी पूर्ण देशात शेतकरी रस्त्यावर कसा बघितलाय मी बघितलेला आहे. त्याच्यामुळे विषय असा आहे की आता सगळ्या शेतकऱ्यांना या सरकारकडून एक गोष्ट तर मिळालेली आहे की पंतप्रधान पीक विमा योजना याच्यामध्ये त्रुटी आहेत का? त्रुट्या आहेत ना. आता 9 तारखेला 6 जॉईंट सेक्रेटरीच्या अरे बाबा आहेत म्हणलं, मी संपले म्हणलोच नाही. ऐकून घ्या पूर्ण राजानं. मग तुम्ही पूर्ण ऐकून घ्या माझं. तुम्ही ऐकून घेणार असाल तर मी चर्चेत राहतो, नाहीतर माझी चर्चा बंद. मी काय बोललो हे पहिले समजून घ्या. अगदी. पाशाभाई मी 3 प्रश्न आपल्याला विचारले. 3 प्रश्नांमधून तुम्ही तुमची भूमिका मांडलीत. मात्र पाशाभाई त्या भूमिकेमध्ये स्पष्टपणे तुम्ही नाव घेण्याचं टाळताय की कोण शेतकऱ्यांना फूस लावताय याची. का मी या भानगडीमध्ये कधी पडलेलं नाही आणि मी कधी पडणार नाही. मला एक गोष्ट पक्की माहितीये मला की शेतकऱ्याचे प्रश्न सोडून घ्यायचे. ते कुणामुळे सुटतात, कोण आडवे येतात, कोण राजकारण करतात, या गोष्टीकडे मला अजिबात मी आयुष्यात कधी. ठीक आहे, तुमचं म्हणणं लक्षात येत आहे. वेळेपोटी आपण थोडा वेळ आता आपला कमी करू आणि इतरांना आता या निमित्तानं चर्चेत सहभागी करून घेऊ. धनवटे साहेब, तुम्हाला वाटतं की शेतकऱ्यांच्या आंदोलनाची संपाची वेळ पुन्हा एकदा आलेली आहे? कारण वारंवार जेव्हा चर्चा आपण या मुद्द्यावर करतो तेव्हा एका बाजूला हमीभाव दिल्याचा दावा असतो, दुसऱ्या बाजूला तुमचं म्हणणं असतं की शेतकरी आंदोलन हे आता सरकार स्पॉन्सरच होते की काय अशी भीती व्यक्त होतीये. ही भीती आहे, परंतु याची वस्तुस्थिती वेगळी आहे. आज शेतकरी प्रत्येक ठिकाणी मीडिया म्हणा, वृत्तपत्र म्हणा, यातनं जागा झालेला आहे. शेतकऱ्याला त्याचं स्वतःचं सगळं काही समजायला लागलंय. सर्वात जास्त आत्महत्या झालेला हा महाराष्ट्र आहे. इथं शेतकऱ्याला एक तर आत्महत्या करावी लागेल, नाही तर स्वतःच्या जीवनासाठी आंदोलन करावं लागेल. आज याला कुणी फूस लावण्याची गरज नाही. सरकारचे जे काही धोरणं आहेत हेच खऱ्यात महत्त्वाचे फूस लावणारे आहेत. आज प्रत्येक वेळेस सरकार म्हणजे या राज्याचं मायबाप आहे. जर मायबापच खोटं बोलत असेल तर शेतकरी काय करणार आहे? आज 5 वर्ष झाले मोदी सरकारानं, म्हणजे आज केंद्रातलं सरकार, आज आता 1 वर्षापूर्वी त्यांनी सांगताय हमी भाव दिलाय आणि ती अंमलबजावणी व्हायला अजून 1 वर्ष लागतं म्हणताय. परंतु जर नोटबंदी लावली तर तुम्ही 1 दिवसात रात्रीतून नोटबंदी चालू केली. जर जीएसटी लागू केला तर 1 वर्षात तुमचा जीएसटी बरोबर तुमचा इन्कम सोर्स तुम्हाला समजतो. मग शेतकऱ्याच्या धोरणामध्ये ह्या गोष्टी का नाही केल्या जात? मग जर सरकारकडून अशा प्रकारचं वागणं होत असेल तर धनवटे, तुम्हाला वाटतं की या सरकार विरोधात पुन्हा एकदा संप होऊ शकतो का? पुन्हा एकदा संप होणार, पुन्हा आंदोलन होणार. कारण यातली जे काही आताच आपल्या पाशाबाईंनी सांगितलं की आयात आणि निर्यातीचं तेच धोरण आहे. आज प्रोडक्शन कॉस्ट वाढतेय, प्रोडक्शन वाढतंय, आयात निर्यात धोरण आपल्याला बदलावं लागणार आहे. हे तर सरकारच्या लोकांनी ठरवलं पाहिजे. आज प्रत्येक ठिकाणी आपण सांगताय की हमी भाव दिला, शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाहीये. आज आपण जर किती प्रोडक्शन होतं हे जर बघण्यासाठी जर सरकारची यंत्रणा बांधावर जातच नसेल तर त्याला अर्थ राहत नाही. तलाठी आहेत, कृषी अधिकारी आहेत, ग्रामसेवक आहेत, सगळेजण जर एकत्र केले
तर मला असं वाटतं की किती प्रोडक्शन होणार आहे हे जर समजलं तर सरकार एक व्यवस्थित हमी भाव देऊ शकेल. परंतु सरकार आणि त्यांच्या प्रशासनाचं यात अगदी अगदी पाशाबाईंना यावर बोलायचंय. मानसिकता दिसत पाशाबाई नाही. आपल्याला विनंती करतो, कृपया थोडक्यात भूमिका मांडा, कारण इतरांनाही आपल्याला चर्चेत सहभागी करायचं आहे. हो. आता तुम्ही बोलले ना, आता त्या बोलण्याला माझे आशाबाई बोललेले आहेत. मला याच्यावर बोलायचंय. जयजीराव थोडा वेळ थांबा. आपण पटकन पाशाबाई 30 सेकंदात कृपया मांडा भूमिका. 30 सेकंदात बोलतो मी. आता पुढच्या वर्षापासून 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट कृषी विद्यापीठातला एक मुलगा, त्याच्या जोडीला ग्रामसेवक, त्याच्या जोडीला तलाठी, त्याच्या जोडीला कृषी सहाय्यक अशी एक समिती तयार करून ही समिती पीक पेऱ्याचा अंदाज घेईल. ही समिती पीक तोपर्यंत सरकार राहिलं पाहिजे. पाशा पटेल ऐकलं का काय म्हणतात शेतकरी? आज 5 वर्ष काही केलं नाही, शेवटला काय धोरण तयार तोपर्यंत सरकार शेतकरीच बदलावणार आहेत. तर या धोरणाची हे सरकार शेतकरीच बदलावणार आहेत. नाही ते आता बघूत आपण नंतर. 5 वर्ष का नाही ठीक केली आहे, याचं मुद्दा उत्तर लक्षात द्यावं. येतोय. जयाजीराव सूर्यवंशी, 5 तुम्हाला वर्ष चर्चेत का सहभागी नाही करून केली घेतो. याचं तुम्ही उत्तर आपली भूमिका कृपया 1 मिनिटात मांडा, म्हणजे आपल्याला आणखीन काही मुद्दे नवीन घेता येतील. शेतकऱ्यांना फूस लावण्याचे प्रकार महाराष्ट्रात घडतायत का यावर चर्चा आहे. आणि आता थोड्याच वेळापूर्वी धनवटेंनी सांगितलं की संप पुन्हा होऊ शकतो, आंदोलन पुन्हा होऊ शकतं. मुळात प्रश्न असा आहे की आता आंदोलन करायला आमच्याकडे वेळ नाहीये. या राज्य सरकारने आणि देवेंद्र फडणवीसांनी शेतकऱ्यांची फसवणूक केलेली आहे. या 2 महिन्यामध्ये आचारसंहिता सुरू होतीये. या 2 महिन्यामध्ये सरकारने ज्या काही गोष्टी केल्या त्या 34,000 कोटी रुपयाची कर्जमाफी, शेतकऱ्यांचा दीडपट हमी भाव, फळ प्रक्रिया उद्योग, अनेक ज्या गोष्टी मागणी केलेल्या होत्या त्या काही मागण्या पूर्ण केलेल्या नाहीत. त्यामुळे आमचं म्हणणं आता आहे की एक तर तुम्ही आम्हाला या 2 महिन्यात तुम्ही ज्या गोष्टी आमच्या मान्य केल्या, आमच्यावर चर्चा केली होती ती मान्य करा, अन्यथा आम्ही आचारसंहिता सुरू झाल्यानंतर या सरकारला मतदान करू नका. या प्रकारची राज्यव्यापी चळवळ आम्ही राज्यामध्ये उभा अगदी तुमची भूमिका अत्यंत स्पष्ट आणि राजकीय आहे. आता मला नवलेंना एक प्रश्न विचारायचा आहे. नवले साहेब, या सगळ्या परिस्थितीच्या मागे कम्युनिस्ट डोकं आहे का? मी आपल्याला नम्रपणाने सांगेल, जे डॉक्टरांनी पण सांगितलं, आमचे सगळे नेते त्याची सहमत असतील की शेतकरी अत्यंत हुशार झालेले आहेत. विशेषतः शेतकऱ्यांची मुलं शिकलेली आहेत. त्याच्यामुळे कोणीतरी कोणाला तरी फूस लावेल आणि त्या फुसीच्या आधारावर शेतकरी रस्त्यावर उतरतील. हा अज्ञानाचा काळ आता निघून गेलेला आहे. शेतकरी चिकित्सा करतात, शेतकरी अनुभव घेतात, शेतकरी नेत्यांचं वर्तन तपासून पाहतात आणि मग भूमिका घेतात. म्हणून आता ते काही फसले जाणार नाहीयेत. शेतकऱ्यांची पोरं हुशार आहेत, काय करायचं हे बरोबर त्यांना कळलेलं आहे. पण मग नवले साहेब, प्राप्त परिस्थितीत पुन्हा संप होणार आहे का? शेतकरी पुन्हा एकदा रस्त्यावर दूध फेकताना आम्हाला दिसणार आहे का? शेतीमालाचं नुकसान शेतकऱ्यांचं करून आंदोलन करण्याच्या मनस्थितीमध्ये आम्ही कोणीच नाही आहोत. शेतकऱ्यांच्या संपाच्या रूपानं परत त्यांना काहीतरी आर्थिक त्रास होईल शेतकऱ्यांना, याही मनाचे आम्ही नाही आहोत. मात्र आंदोलन होईल का नाही प्रसादजी, तर जरूर आम्हाला करावं लागेल. विशेषतः दुष्काळ आवासून आमच्या समोर उभा आहे. शेतीमालाच्या भावाचं वाटोळं झालंय. त्यामुळे प्रतिकार होणार आणि ह्या सरकारला जावं लागणार. आणि नवीन जे कुणी येतील त्यांनी सुद्धा शेतकऱ्यांच्या बद्दल व्यवस्थित काही केलं नाही तर त्यांचीही धडगत शेतकऱ्याची पोरं ठेवणार नाही, हा संदेश दिला जाणार. अगदी. जयजीराव, तुम्ही बोला. तुमचा हात बराच वेळ झाला वर झालाय. राज्य सरकारने 2 महिने झालं दुष्काळ जाहीर केलेला, अद्यापही दुष्काळाची अंमलबजावणी केलेली नाही. शेतकऱ्यांचे रोज आत्महत्या होत आहेत आणि या सगळ्या रोषाला फक्त राज्य सरकार आणि देवेंद्र फडणवीस आणि मोदी सरकार कारणीभूत आहे. याला कुणीही कारणीभूत नाहीये. आणि आमच्या डोक्यामध्ये आता इतकं सरकार बसलेलं आहे की आम्हाला हे सरकार गेलं पाहिजे या भूमिकेमध्ये आम्ही आलेलो आहोत. आम्हाला पण जयजीराव, आता मग माझा एक प्रश्न आहे तुम्हाला. तुमची भूमिका ही तुम्हाला देण्यात आलेल्या राज्य सरकारकडूनच्या काही वैयक्तिक आश्वासनांची पूर्ती न झाल्यामुळे इतक्या टोकाची झाली आहे का? संपूर्ण शेतकऱ्याचं नुकसान यांच्यामुळे झालेलं आहे. संपूर्ण शेतकऱ्याची चळवळ यांनी बदनाम केलेली आहे राज्य सरकारने आणि राज्य सरकारने शेतकऱ्याची फसवणूक केलेली आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे सगळे गुन्हेगार आहेत
आणि खरं तर त्यांच्यावर गुन्हेगारीचा कलम लावला गेला पण पाहिजे. जयाजीराव, तुम्हाला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर नाही आलं. मी माझा प्रश्न हवं तर तुम्हाला पुन्हा विचारतो. जयाजीराव सूर्यवंशी या व्यक्तीला जी आश्वासनं व्यक्तिगतरित्या देण्यात आलेली होती ती पूर्ण झाली नाहीत म्हणून जयाजीराव चिडलेत का इतके? जयाजी सूर्यवंशीला कुठल्याही प्रकारची व्यक्तिगत आश्वासने दिले गेलेले नव्हते. जयाजी सूर्यवंशी कोर कमिटीच्या बैठकीमध्ये होते, त्यावेळेला डॉक्टर नवले सुद्धा त्या बैठकीमध्ये होते. कुठल्याही प्रकारचे वैयक्तिक आश्वासने दिलेले गेलेले नाहीयेत. जयाजी कोणाला भेटलेलं नाहीये, जयाजीला त्याची गरज नाहीये. जयाजीचा पिंड हा शेतकरी चळवळीचा आहे आणि तो बरेपर्यंत राहणार आहे. अगदी. नवले साहेब, तुम्हाला वाटतंय या प्राप्त परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन खरोखरच पुन्हा होऊ शकतं? त्याचं एपिसेंटर, त्याचं केंद्र पुणतांबाच असेल आणि जर समजा पुन्हा एकदा पुणतांब्यावरून आंदोलन सुरू झालं तर ते तितकंच व्यापक होईल? शेतकऱ्यांचं आंदोलन होईल याबद्दल माझ्या मनात शंका नाही, कारण कांद्याचा शेतकरी प्रचंड अस्वस्थ आहे आणि विदर्भ मराठवाड्यातला शेतकरी हा दुष्काळाने प्रचंड अस्वस्थ आहे. त्यामुळे आंदोलन होणार. आता त्याचं सेंटर पुणतांबा असेल, नाशिक असेल किंवा मराठवाडा विदर्भातलं परभणी असेल की वर्धा असेल हे आज सांगता येणार नाही. कदाचित सेंटरही नसेल, कदाचित नेता नसेल, कदाचित एखादी संघटना नसेल, पण शेतकऱ्यांची मुलं प्रसाद जी रस्त्यावर येणार आणि शेतकरी बापाच्या वेदनांना नक्कीच वाचा फोडणार याच्याबद्दल माझ्या मनात तीळ मात्र शंका नाही. पाशा पटेल यांना आता या निमित्तानं विचारायचं आहे. पाशाभाई, तुम्हाला लक्षात येत आहे परिस्थिती किती गंभीर होत चालली आहे? नाही, एक गोष्ट लक्षात ठेवा की आम्हाला शेतकऱ्याचे प्रश्न सोडवायचे आहेत आणि शेतकऱ्याचे प्रश्न सोडवताना नरेंद्र मोदींनी एक शब्द वापरला की स्कूटर वळवणं सोपं आहे आणि रेल्वे वळवणं अवघड असते. शेतकऱ्याचे प्रश्न म्हणजे रेल्वे वळवल्यासारखं आहे. गेल्या 4 वर्षांपेक्षा जास्त वेळ लागतो का रेल्वे वळवायला? 70 वर्षामध्ये ज्या समाजाचा सत्यानाश केला गेला, 70 वर्ष ठरवून तुम्हाला 1 लाख उदाहरणं देतो मी. 70 वर्ष या समाजाला संपवून टाकलं. 70 वर्ष आणि 4 वर्षाची जर तुम्ही तुलना जर करणार असाल तर मी तुम्हाला सांगतो आम्ही एवढं केलेलं आहे आणि आमची नियत आहे करायची. जे बेसिक प्रश्न करायचे होते त्या घोषणा झालेल्या आहेत. अंमलबजावणीला वेळ लागणार आहे. नरेंद्र मोदींनी सांगितलंय. किती वेळ काढायचा आहे अजून? पाशाभाई, किती धीर धरायचा आहे? आता मी काय सांगलेलो तुम्हाला आता की मी लई लांब आहे. आता कसं सांगू तुम्हाला धीर किती धरायचं ते? मी काय म्हणलं की ज्या योजनाच्या घोषणा झालेल्या आहेत, देश जे निर्णय घेतलेले आहे त्याची अंमलबजावणी झाल्यानंतर काय होणार आहे तुम्हालाही माहिती आहे. आपल्या सगळ्याच्या मनामध्ये ज्या घोषणा करायला वाटत होत्या त्या आता झालेल्या आहे. ते पदरात पडायला थोडा वेळ लागणार आहे. ठीक आहे पाशाभाई, मुद्दा लक्षात आला. थोडक्यात तुम्ही असं म्हणताय अच्छे दिन आएंगे. कधी आएंगे माहित नाही किंवा तुमच्याकडे आता त्याचं तात्काळ उत्तर नाही. 2022 सांगितलेलं मोदी साहेबांनी. 2022 मध्ये मी शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करणार. पाशाभाई, इथे लोकांच्या चेहऱ्यावर हास्य यायला लागलंय. 2022 गाजर आहे. नाही आता कसं आहे माहितीये का? हे गाजर आहे. पाशाभाई, गाजर देऊ नका. गाजर 5 वर्ष कुठल्याही प्रकारे काम केलेलं नाहीये. गाजर आहे का केळ आहे मला माहिती नाही, परंतु एक गोष्ट लक्षात घ्या. प्रामाणिकपणे एका गोष्टीचा विचार करा. ज्या घोषणा व्हायला पाहिजे होत्या, 1 मिनिट ऐकून घ्या. हसायला मला बी येते. 5 वर्ष शेतकऱ्याचं कर्दन काळ राहिलेलं सरकार आहे. 1 मिनिट ऐकून घ्या. मी काय म्हणलं जरा ऐका. शेतकऱ्याला सर्वात जास्त त्रास या 5 वर्षात झालेला आहे. शेतकऱ्याला पाहिजे होत्या त्या घोषणा झालेल्या आहेत. पदरामध्ये पडायला थोडा वेळ लागणार आहे. ही काळ्या दगडावर शेतकरी आंदोलन का करतो? पाशाभाई, तुम्ही आता 2022चा वायदा केलेला आहे. आपण या क्षणाला पटकन पहिल्यांदा जयाजीराव सूर्यवंशी यांच्याकडून उत्तर घेऊ आणि त्यानंतर डॉक्टर धनवटे यांना संधी देणार आहोत. जयाजीराव, वेळेची मर्यादा लक्षात घेता कृपया एका मिनिटात आपल्याला प्रत्येकाला बोलायचं आहे.
मुळात प्रश्न आहे की मागचं सरकार ला चुका होत्या, मागचं सरकार निकम होतं म्हणून भारतीय जनता पक्षाचं सरकार आणि त्यांचं सरकार सत्तेवर आलं. आता तुम्ही जर वेळ मागत असाल आणि मागच्या सरकारने 60 वर्षात काय केलं याच्याबद्दल जर तुंतुन तुम्ही 4.5 वर्ष झालं वाजवता, ते काय आम्हाला मान्य नाहीये, त्याच्याबद्दल आम्ही विश्वास ठेवत नाहीये. तुम्ही पाशाबाईंनी प्रत्येक गोष्टीवर वेळ मागितला. आता आम्ही एक प्रश्न या ठिकाणी मांडलेला आहे की तुम्ही दुष्काळ जाहीर केला, ऑक्टोबर मध्ये दुष्काळ जाहीर झाला, 2 महिने तुम्ही दुष्काळाची अंमलबजावणी काही केलेली नाहीये. आता मुख्यमंत्री फक्त लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अडकलेले आहेत आणि हे सरकार फक्त घोषणा करते, शेतकऱ्यांच्या बाजूचा अजिबात नाहीये. आणि 2022 मध्ये तुम्ही आहात की नाही, मी आहे करत तुम्ही आहेत की नाही, पण शेतकऱ्याच्या मोठ्या प्रमाणामध्ये आत्महत्या झालेल्या असतील आणि याला जिम्मेदार कोण, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. ठीक आहे, जयजीराव मुद्दा लक्षात आला. आता आपण चर्चेला पुढे नेतोय. डॉक्टर धनवटे, एका गोष्टीचा खुलासा करा. 2022 ही पाशा पटेल यांच्याकडून मिळालेली नवी मुदत आहे, नवी कालमर्यादा आहे. ती काही क्षणांसाठी जरी मान्य केली तरी मनापासून एका गोष्टीचं उत्तर द्या की शेतकऱ्यांचे प्रश्न 4.5 वर्षात सुटतात का आणि 4.5 वर्ष हा पुरेसा कालावधी असतो का? शेतकऱ्याचे प्रश्न सुटतात का यापेक्षा शेतकऱ्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले गेले का हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. 4.5 वर्षामध्ये शेतकऱ्याला एवढे आंदोलनं झाले की या आंदोलनामध्ये का करावे लागले याचा प्रश्न सरकारने स्वतःलाच विचारला पाहिजे. कारण एवढे आंदोलनं एवढ्या प्रमाणात झाले की शेतकरी हे सरकार हे शेतकऱ्यांचं कर्दन काय राहिलेलं आहे. आज जर 3 राज्यांचा निकाल बघितला तर शेतकऱ्यांनी तिथले सरकार पलटी करून दिलेले आहे. आणि 2019च्या निवडणुकीमध्ये या सरकारला शेतकरी धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, हे मी आपल्याला आश्वासन देतो. अगदी तुम्ही असं म्हणताय की शेतकऱ्यांना ज्या पद्धतीचा राग आलाय ते पाहता शेतकरी या सरकारला धडा शिकवतील. राजू शेट्टी आपल्या सोबत आहेत, आता फोनवर उपलब्ध आहेत. थोड्याच वेळात आपल्या सोबत ते चर्चेत असतीलही. आणि त्या निमित्तानं आता राजू शेट्टी साहेबांना माझा प्रश्न आहे. राजू शेट्टी साहेब, चर्चेच्या अत्यंत शेवटच्या टप्प्यात आपण आलात, मात्र तुमच्याकडून एक निर्णायक प्रकारची प्रतिक्रिया आम्हाला हवी आहे. ती अशी आहे, मुद्दा आत्तापर्यंतच्या चर्चेचा होता की शेतकऱ्यांसाठी सरकारने काय केलं काय नाही केलं. पाशा पटेल आत्ता तुमचा आवाज ऐकतायत. थोड्याच वेळापूर्वी पाशा पटेल साहेबांनी सांगितलं की 2022 ही एक नवी कालमर्यादा असेल, सरकारने नीती घोषणा केलेल्या आहेत, अंमलबजावणीला वेळ लागेल. राजू शेट्टी, आपण बोला. या अशा सरकारच्या आवालगना आम्ही अनेक ऐकलेले आहेत आणि आतापर्यंत जे घडलेलं नाही ते 2022ला घडणार नाही. म्हणजे याचा अर्थ 2022ला आम्ही हे करणार आहे ते करणार आहे म्हणजे आणखीन एकदा आम्हाला निवडून द्या, मत द्या. पण या सरकारवर आता कोणाचाही भरवसा राहिलेला नाही. कारण 2014ला यांनी काय सांगितलं की आम्ही शेतकऱ्याला खर्चाच्या 1.5 हमीभाव बांधून देऊ, आम्ही शेतकऱ्याचा 7/12 कोरा करू. मोदींच्या भाषणाच्या क्लिपा माझ्याकडे आहेत पाहिजे तर मी G24 तासला वाजवून दाखवायला तयार आहे. पण म्हणजे खोटं. आणि पहिल्याच कॅबिनेटमध्ये आम्ही तुमचा 7/12 कोरा करू असं म्हणणारे मोदी आज म्हणतायत की ते शक्य नाही. परत 1.5 हमीभावाचं सुद्धा असंच केलं. आज महाराष्ट्रामध्ये एक कापूस वगळला तर कुठल्याही पिकाला सरकारनं जाहीर केलेला हमीभाव जो आहे तो हमीभाव सुद्धा मिळायला तयार नाही. त्या हमीभावापेक्षा कमी किमतीमध्ये शेतकरी शेतीमाल विकायला लागला आहे. शेट्टी साहेब, त्याच्यावर असं उत्तर होतं मगाशी पाशा पटेल असं म्हणाले की हमी भावाची अंमलबजावणी व्हायला सिस्टम बसायला वेळ लागेल. सिस्टम कधी बसणार? शेतकरी मेल्यावर आता काय व्हायचं राहिलेलं आहे? आत्महत्या काही तांत्रिक कारणांमुळे शेट्टी साहेब आपला आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये. पाशा पटेल, मात्र एक शेवटचा प्रश्न आपल्यासाठी आहे. जाता जाता जेवढा वेळ शेट्टी साहेब आपल्या सोबत होते ते म्हणाले शेतकरी मेल्यावर सिस्टम बसणार आहे का? नाही, एक मिनिट आहे का, कथनी आणि करणीमध्ये फरक असतं. राजू शेट्टी आता म्हणले की कुठलं कापूस सोडलं की कुठल्याच पिकाला भाव मिळत नाही. मी आजच्या लातूर बाजारातली तुम्हाला हकीकत सांगतो. 3625 रुपये सोयाबीनचा दर निघाला लातूर बाजार समितीमध्ये आणि 3800 रुपये क्विंटल डायरेक्ट मिलवाले घेऊ लागले. 3800 रुपये, 3490 रुपये MSP आणि 3650 बाजारात मिळू लागलेत आणि 3800 रुपये हे मिलवर मिळू लागलेत. 2 दिवस थांबा,
मध्य प्रदेशमध्ये एक योजना आली होती 500 रुपये सोयाबीनला हमी भावाची. ती तारीख जर संपली तर महाराष्ट्रामध्ये कापूस आणि 82% पेरा सोयाबीनचा आणि कापसाचा आहे आणि कापूस आणि सोयाबीन दोन्ही हमी भावाच्या वर विकू लागलेला आहे. प्रश्न कांद्याचा आहे मला मान्य आहे, प्रश्न कांद्याचा आहे मला मान्य आहे. मी 9 तारखेला 10 तारखेला 2 दिवस या सगळ्या गोष्टीची मी चर्चा केलेली आहे. आणि पण मग आता याच निमित्तानं शेवटचा प्रश्न, आपण चर्चा थांबवणार आहोत त्यापूर्वी तुमच्याकडून उत्तर हवं आहे. शेतकऱ्यांनी पुन्हा आंदोलन सुरू केलं तर त्यासाठी सरकार तयार आहे का? सरकार आंदोलन होऊ नये यासाठी सकारात्मक पावलं उचलणार आहे का? नुकसान भरपाई 20 वर्षामध्ये म्हणजे 15 वर्षाचा काळ जर आपण काढला तर मागच्या 10 वर्षामध्ये 20% खरेदी झाली होती. या 4.5 वर्षामध्ये 80% खरेदी झालेली आहे सरकारकडून. शेतकरी बऱ्याच गोष्टीमध्ये, काही गोष्टी आहेत ना, मी नाही म्हणत नाही, काही गोष्टी आहेत, कांदा, टमाटा, बटाटा, नाशवंत मालाचा प्रश्न काही तर झालेला आहे. आणि ते बी कशामुळे झालेले आहे माहितीये का, की गरजेपेक्षा जास्त पिकल्यामुळं. आता गरजेपेक्षा जास्त पिकल्यानंतर काय करायचं, परदेशामध्ये कसं पाठवायचं, तुम्हाला एका ओळीत सांगतो. $30 मिलियन एक्सपोर्ट $100 मिलियन करण्यासाठी सरकारने निर्णय घेतलेले. या वर्षी जगातल्या 10 देशामध्ये भारतीय दूतावासामध्ये भारताचे कृषी शास्त्रज्ञ बसवले. अगदी पाशाभाई, विषय लक्षात येतोय, तुमच्या लेखी सरकार प्रयत्न करते. आपण या चर्चेला इथे थांबवतोय कारण वेळेअभावी आपल्याला यापुढेही चर्चा नेता येणार नाही. मात्र आपण सगळेजण या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल मी आपले आभार मानतो. जाता जाता शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर आहेत, ते कालही सुटले नव्हते, आजही सुटलेले नाहीत आणि आता तर 2022ची नवी तारीख शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी देण्यात येते. यातून फार काही होणार नाही. शेतकऱ्यांचा राग मात्र कायम राहील आणि तो व्यवस्थेविरोधात व्यक्त होईल. व्यवस्थेत बसलेल्यांना हे जितक्या लवकर लक्षात येईल तितकंच ते सगळ्यांसाठी चांगलं आहे. तेव्हा रोकठोकमध्ये आज इथेच थांबूया. ताज्या बातम्यांसाठी पहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.